प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे पहा करंट अफेअरचा। प्रश्न असा आहे की जे नवीन पंतप्रधान कार्यालय आहे, पीएमओ ऑफिस, प्राईम मिनिस्टर ऑफिस, प्रधानमंत्री कार्यालय, नवीन पंतप्रधान कार्यालय याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे नवीन जे प्रधानमंत्री कार्यालय जे उद्घाटन झालेलं आहे त्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे असा आपला सोपा प्रश्न आहे। पहा इथं आपल्याविषयी ऑप्शन आहे सेवा भवन, सेवा तीर्थ, लोकभवन, राजभवन। पहा ऑप्शन जरी कन्फ्युजन करणार असतील तरी आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं प्रश्नाचं की सेवा तीर्थ। सेवा तीर्थ हे काय आहे, नवीन पंतप्रधान कार्यालयाचं नाव आहे सेवा तीर्थ। मग त्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहूया की सेवा तीर्थ नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। पीएमओ कार्यालयाचं नवीन संकुल, त्याचं आता संकुलाचं नाव आहे सेवा तीर्थ नावानं सुरू करण्यात आलेलं आहे। उद्घाटन तारीख पहा, उद्घाटन झालेलं आहे 13 फेब्रुवारी 2026 ला उद्घाटन झालंय। उद्घाटन स्थळ कुठं आहे, नवी दिल्लीमध्ये, भारतामध्ये। उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। नवीन नाव काय, सेवा तीर्थ नाव आहे नवीन प्रधानमंत्री कार्यालयाचं, सेवा तीर्थ नाव आहे। त्याचं ब्रीदवाक्य पण ठेवलेलं आहे पहा, ब्रीदवाक्याचं नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, नागरिक देवो भव। नागरिक देवो भव, नागरिक हेच आपल्यासाठी देव आहेत, म्हणजे आपली जनता हेच काय आपलं नागरिक देव आहेत। 13 फेब्रुवारी 2026 नवी दिल्लीच्या स्थापनेला 95 वर्ष पूर्ण होत आहेत। कशाला, नवी दिल्लीच्या स्थापनेला, बरं दिल्लीच्या नाही, दिल्लीची स्थापना तर खूप अगोदर झाली, नवी दिल्लीच्या स्थापनेला 95 वर्ष पूर्ण होत असताना हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे सेवा तीर्थ याचं उद्घाटन कोणी केलंय, नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारीला केलेलं आहे। म्हणजे नवीन कार्यालयाचं नाव सेवा तीर्थ आहे। अशा प्रकारे बऱ्याच भवनाची नावं बदलली आहेत जे येणारे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माहिती कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगत चला। तोपर्यंत धन्यवाद।